विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5.1 सोडूयात. विस्तार करा. तर पहिलं उदाहरण आहे a+2 आणि पहिल्या कंसात a+2, दुसऱ्या कंसात a-2. तर आपण या दोन द्विपदींचा आपल्याला विस्तार करायचा आहे. तर आपण तो x अधिक a आणि दुसऱ्या कंसात x अधिक b चा विस्तार होतो x वर्ग अधिक a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab या सूत्रानुसार आपण विस्तार करणार आहोत. या ठिकाणी x बरोबर आहे a, दोन्ही कंसामध्ये a हे पद समान आहे आणि a बरोबर आहे 2, b बरोबर आहे -1. तर आता a+2 आणि a-1 बरोबर समान पदाचा वर्ग म्हणजे a चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b म्हणजे 2 अधिक कंसात -1 कंस पूर्ण, छोट्या कंसामध्ये आपण -1 लिहिलं, कंसाच्या बाहेर a अधिक 2 गुणिले -1, 2 गुणिले -1 बरोबर a वर्ग अधिक धन ऋण होईल 2 वजा 1 a अधिक -1 गुणिले 2 ते येईल -2 बरोबर a वर्ग. आता 2 मधून 1 गेले, 1 येईल म्हणजे आपण a लिहू शकतो. a धन ऋण होईल -2. हे झालं a अधिक b, आपलं a अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात a-1 या दोन द्विपदींचा विस्तार a वर्ग अधिक a-2. दुसरं गणित आपण अभ्यासूयात. दुसरं उदाहरण आहे m-4 आणि m+6. पहिल्या कंसामध्ये m-4 आणि m+6 या ठिकाणी m हे पद समान आहे म्हणून येथे x बरोबर m, a बरोबर -4 चिन्हासहित आणि b बरोबर 6. तर m-4 आणि दुसऱ्या कंसामध्ये m+6 बरोबर समान पदाचा वर्ग म्हणजे m वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b म्हणजे -4 अधिक 6 कंसाच्या बाहेर m अधिक -4 गुणिले 6 बरोबर m वर्ग अधिक
6तून 4 गेले, एकाला धन आणि एकाला ऋण चिन्ह आहे. आपल्याला दोन संख्यांची या बेरीज करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली, 6मधून 4 गेले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह धन म्हणून 2m आणि ऋण 4 गुणिले 6 ऋण 24. तिसरं उदाहरण पाहूया. p अधिक 8 आणि p वजा 3. p अधिक 8 आणि p वजा 3 याचा विस्तार करायचा आहे आपल्याला. तर येथे x समान पद कोणता आहे तर p. a बरोबर 8 आहे, b बरोबर ऋण 3 आहे. तर x अधिक 8 आणि p अधिक 8 आणि p वजा 3 बरोबर समान पदाचा वर्ग p वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b म्हणजे 8 अधिक छोट्या कंसामध्ये ऋण 3 कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर p अधिक 8 गुणिले ऋण 3 बरोबर p वर्ग अधिक 8 वजा ऋण धन किंवा धन ऋण ऋण होईल. 8 वजा 3 कंसाच्या बाहेर p. आता 8 त्रिक 24 ऋण 24 येईल बरोबर p वर्ग 8तून 3 गेले 5 अधिक 5p वजा 24 हे आपल्याला उत्तर मिळेल. चौथं उदाहरण पाहूयात. 13 अधिक x आणि दुसऱ्या कंसामध्ये 13 वजा x. उदाहरण क्रमांक 4. पहिल्या कंसामध्ये 13 अधिक x आणि दुसऱ्या कंसामध्ये 13 वजा x. तर येथे x बरोबर 13, a बरोबर x आणि b बरोबर ऋण x, कारण ह्या x ला ऋण चिन्ह आहे. तर आता 13 अधिक x दुसऱ्या कंसामध्ये 13 वजा x याचा विस्तार होईल. समान पद आहे 13, 13चा वर्ग अधिक कंसामध्ये a म्हणजे x अधिक b म्हणजे ऋण x आणि कंसाच्या बाहेर 13 अधिक x गुणिले या ठिकाणी ऋण x. तर पहा 13चा वर्ग येईल 169 ऋण x आणि धन x कट होईल म्हणजे इथं 0 येईल. 0 गुणिले 13 0च येईल. x गुणिले ऋण x ऋण x वर्ग हा झाला. तेरा अधिक x आणि 13 वजा x या दोन द्विपदींचा विस्तार.
पाचवं उदाहरण आपण पाहूयात. पाचवं उदाहरण आहे 3x अधिक 4y आणि 3x अधिक 5y. तर या ठिकाणी आपण पहिल्या कंसामध्ये 3x अधिक 4y आणि दुसऱ्या कंसामध्ये 3x अधिक 5y याचा विस्तार करायचा आहे. तर x या ठिकाणी आहे, समान पद आहे दोन्ही कंसात 3x, म्हणून x बरोबर 3x, a बरोबर 4y आणि b बरोबर आहे 5y. तर आपल्याला या ठिकाणी सूत्र वापरावं लागेल. कोणत्या सूत्रानुसार आपण सोडू शकू ते, तर x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b याचा विस्तार होतो x वर्ग अधिक a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab. तर 3x अधिक 4y दुसऱ्या कंसामध्ये 3x अधिक 5y बरोबर पहिल्या समान पदाचा वर्ग म्हणजे 3x कंसाचा वर्ग अधिक चौकटी कंसामध्ये a म्हणजे काय तर 4y अधिक b म्हणजे काय तर 5y कंसाच्या बाहेर x म्हणजे 3x अधिक 4y गुणुले 5y बरोबर 3x चा वर्ग होईल 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x वर्ग अधिक चौकटी कंसामध्ये 4y अधिक 5y 4 आणि 5 9y कंसाच्या बाहेर 3x अधिक 4y गुणिले 5y. या ठिकाणी बेरीज आहे, या ठिकाणी गुणाकार 4 पंचे 20 आणि y गुणिले y म्हणजे y चा वर्ग बरोबर 9x वर्ग अधिक 9 त्रिक 27 27 xy अधिक 20y चा वर्ग हा विस्तार होईल. यानंतर सहावं गणित आपण सोडूया. सहावं गणित आहे 9x वजा 5t आणि दुसऱ्या कंसात आहे 9x अधिक 3t पहिल्या कंसामध्ये 9x वजा 5t आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे 9x अधिक 3t. येथे x बरोबर 9x कारण दोन्ही कंसामध्ये समान पद आहे 9x. a बरोबर आहे ऋण 5t b बरोबर आहे 3t. आता 9x वजा 5t आणि दुसऱ्या कंसामध्ये 9x अधिक 3t
बरोबर, विस्तार करूया आता. समान पदाचा वर्ग म्हणजे 9x वर्ग, 9x कंसाचा वर्ग अधिक a अधिक b म्हणजे वजा 5t अधिक 3t कंसाच्या बाहेर 9x अधिक ऋण 5t गुणुले 3t बरोबर 9x चा वर्ग होईल 9 चा वर्ग 81, x चा वर्ग x वर्ग अधिक आता कंसात ऋण 5t अधिक 3t, तर ऋण 5t मधनं 3t गेले, ऋण 2t कंसाच्या बाहेर 9x ऋण 5t गुणुले 3t, तो गुणाकार येईल ऋण 5 त्रिक 15, 15t चा वर्ग बरोबर 81 x वर्ग. आता ऋण 2t आणि 9x, ऋण 2t गुणुले 9x ते येईल ऋण 9 दोन्ही 18 xt. आपण tx लिहिलं काय आणि xt लिहिलं काय दोन्ही बरोबर असतं. वजा 15t चा वर्ग हे आपल्याला उत्तर मिळेल. 7वं उदाहरण सोडूयात. 7वं उदाहरण आहे पहिल्या कंसात यम अधिक 2/3 आणि दुसऱ्या कंसात यम वजा 7/3. तर येथे याचा आपल्याला विस्तार करायचा आहे. येथे समान पद कोणतं आहे तर x बरोबर आहे यम, कारण दोन्ही कंसामध्ये यम समान आहे. a बरोबर आहे 2/3, b बरोबर आहे ऋण 7/3. तर आपण आता विस्तार करूयात. यम अधिक 2/3 आणि दुसऱ्या कंसात यम वजा 7/3 बरोबर समान पदाचा वर्ग म्हणजे यम वर्ग अधिक कंसात ए म्हणजे 2/3 आणि लक्षात घ्या बी म्हणजे ऋण 7/3 आहे. इथं जर अधिकचं चिन्ह असतं अधिक आणि ऋण धनऋण ऋण होईल ऋण 7/3 कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर यम अधिक 2/3 गुणुले ऋण 7/3. लक्षात घ्या बरोबर यम वर्ग अधिक आता छेद समान आहे म्हणून ऋण 7 मधून 2 गेले म्हणजे धन 2 वजा 7 आपल्याला मिळेल ऋण 5/3 कंस पूर्ण कंसाच्या बाहेर यम. आता इथं आपण हे कंसामध्ये टाकूया धन ऋण
ऋण होईल, म्हणून ऋण 7 दुने 14 छेद 3 त्रिक 9. लक्षात घ्या, इथं एक प्रकारची वजाबाकी आहे आणि इथं गुणाकार आहे. अंशांशाचा गुणाकार होतो आणि छेदाछेदांचा गुणाकार होतो. बरोबर यम वर्ग धन ऋण ऋण होईल, ऋण 5m छेद 3 आणि ऋण 14 छेद 9 हा आपला विस्तार होईल. उदाहरण क्रमांक 8. पहिल्या कंसात x अधिक 1 छेद x आणि दुसऱ्या कंसात x वजा 1 छेद x. तर या ठिकाणी येथे x बरोबर xच आहे, a बरोबर 1 छेद x आहे आणि b बरोबर ऋण 1 छेद x आहे. तर आता आपण विस्तार करूया. x अधिक 1 छेद x आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1 छेद x हा विस्तार आपण करूयात. तर समान पद आहे x म्हणून त्याचा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक a म्हणजे 1 छेद x अधिक b म्हणजे ऋण 1 छेद x कंस पूर्ण अधिक a म्हणजे 1 छेद x गुणुले b म्हणजे ऋण 1 छेद x. आता धन 1 छेद x आणि ऋण 1 छेद x हे कट होईल. तर लक्षात घ्या, किंवा आपण आणखी एक पायरी वाढवू शकतो. या ठिकाणी x वर्ग अधिक कंसात 1 छेद x धन ऋण ऋण होईल, ऋण 1 छेद x आणि अधिक, आता या ठिकाणी बघा गुणाकार आहे, 1 गुणुले ऋण 1 ऋण 1 छेद x गुणुले x x वर्ग येईल, धन 1 छेद x आणि ऋण 1 छेद x कट होईल. सॉरी, या ठिकाणी माझं x लिहायचं राहिलं, कंसाच्या बाहेर x लिहावा लागेल. या ठिकाणी इथंही मला x लिहावं लागेल. बरोबर बरोबर x वर्ग, आता इथं येईल 0 0 गुणुले म्हणजे अधिक 0 गुणुले x मायनस 1 छेद x वर्ग बरोबर बरोबर x वर्ग हे कट होईल, कारण 0 गुणुले x 0 येईल, वजा 1 छेद x वर्ग हा त्या दोन द्विपदींचा विस्तार होईल. यानंतर 9वं उदाहरण. पहिल्या कंसामध्ये 1 छेद y अधिक 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 छेद y वजा 9. तर येथे समान पद आहे, म्हणजे येथे x बरोबर आहे 1 छेद y, a बरोबर आहे 4 आणि b बरोबर आहे ऋण 9. तर आता आपण याचा विस्तार करूया.
1/y अधिक 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये 1/y वजा 9 बरोबर समान पदाचा वर्ग म्हणजे 1/y कंसाचा वर्ग अधिक कंसामध्ये 4 अधिक छोट्या कंसामध्ये -9 कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर 1/y अधिक 4 गुणुले -9 बरोबर 1/y चा वर्ग येईल 1/y वर्ग अधिक कंसामध्ये 4 धन ऋण ऋण होईल 4 वजा 9 कंसाच्या बाहेर 1/y 4 गुणुले -9 ऋण 4 गुणुले -9 ऋण 36 येईल बरोबर 1/y चा वर्ग धन 4 वजा 9 आपल्याला मिळेल अधिक कंसामध्ये ऋण 5 कंसाच्या बाहेर 1/y वजा 36 बरोबर 1/y चा वर्ग धन ऋण धन किंवा धन ऋण हे ऋण होईल ऋण 5 ने या 1/y ला गुणलं तर 5/y येईल वजा 36 हे आपलं फायनल उत्तर असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.